रामकृष्ण हरी माऊली. गेल्या 54-55 दिवसापासून आपण राईड करतोय आणि त्या राईडमध्ये आपण 4 धाम कंप्लीट करून 11 ज्योतिर्लिंग कंप्लीट केलेत. शेवटचं एक ज्योतिर्लिंग राहिलेलं आहे आपलं संभाजीनगरचं असलेलं कृष्णेश्वर. ते आपण मुद्दाम पाठीमागे ठेवले कारण ते 12वं ज्योतिर्लिंग आहे सिरियलनुसार आणि आपल्या नगर जिल्ह्याच्या शेजारी असल्यामुळं म्हटलं हे शेवटीच करूयात. हे सगळं ट्रॅव्हल करत असताना आज आपण फायनली पोहोचलोय कन्याकुमारीमध्ये. हे पाठीमागं नॅशनल हायवे 44 स्टार्ट होतोय. याचा स्टार्टिंग पॉईंट इथून आहे तर याचा एंड पॉईंट हा श्रीनगरमध्ये असलेला जे मेन चौक आहे त्या चौकामध्ये त्याचा एंड होतोय. तिथलाही व्हिडिओ आपण ब्लॉगमध्ये घेतलेला आहे. त्याचे काही फोटोज वगैरे पण आपण क्लिक केलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण इथपर्यंत आलेलो आहे म्हणजे की पाठीमागं डायरेक्ट समुद्र आहे. याच्या खाली कुठलीच वाट नाही किंवा काय नाही. साऊथचा हा भारताचा एंड पॉईंट आहे खालचा आणि वरचा एंड पॉईंट तिकडून पण आपण जाऊन आलोय. आपण भारताचे 4ही कोपरे फिरलोय आणि सांगताना तुम्हाला इतका आनंद वाटतोय की या असलेल्या सोलो राईडमध्ये इतका एन्जॉयमेंट केलाय की असे चांगले काही वाईट काही इतके अनुभव घेतलेत की ते अनुभव म्हणजे असे शब्दात सांगण्यासारखे नाही आहेत. भारताचे 4 धाम म्हणजे भारताचे 4 कोपरे आहेत हे तुम्हाला माहीतच असेल आणि हे 4 धाम पूर्ण जो करतो तो रायडर काही करू शकतो आयुष्यात. याचं कारण म्हणजे पूर्ण भारत एक्सप्लोअर केल्याच्या नंतर आपल्याला वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या रूढी परंपरा तिथले असलेले काही वेगवेगळे त्यांचे सगळ्याच गोष्टी इतक्या सांगण्यासारखे की ते आपण ब्लॉगमध्ये घेतलेलं आहे. फक्त ते आता एडिट करून टाकवीपर्यंत आणि तुम्ही रेग्युलर जर आपले यूट्यूबचे ब्लॉग बघितले तर तुमच्या लक्षात येईल आपण किती काय मोमेंट आहे एन्जॉय केलेत. आणि फक्त हे बघून सांगून होत नाही किंवा सगळ्याच गोष्टी ह्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होत नाही. त्यासाठी तुम्ही राईड करा. मी तर म्हणाल की सोलो राईड करा पण बऱ्याच जणांचं असं म्हणणं असं की नाही सोलो राईड करायला बोर होतं वगैरे. ठीक आहे काय हरकत नाही. ग्रुप राईड करा पण भाई राईड करा. राईड जर केली नाही तुम्ही तर मग तुम्हाला खरंच तुम्ही काय जगलात. मी तर असं म्हणत 2 ते 3 दिवस लागतील आपल्याला परत महाराष्ट्रात यायला कारण इथून जवळपास 1500-1600 किलोमीटर आहे आणि आपण लगेच पहिल्यांदा तिकडं आल्याच्या नंतर वरती कोल्हापूरला जाणार आहे आणि खालून वरती आता 1-2-3 स्टॉप घेणार आहे महत्त्वाचे जे मुरुडेश्वर वगैरे आहे किंवा उटी वगैरे असेल तर 1-2 स्टॉपच घेणार आहे आदियोगी वगैरे आणि तिथून लगेच वरती कोल्हापूरला येणार आहे कारण आपण तिरुपती बालाजी केलं होतं तर कोल्हापूरला हे येणं गरजेचंच आहे. त्याशिवाय आपलं तिकडं दर्शन कंप्लीट होत नाही आणि तिथून पुढं आपण जाणार आहोत संभाजीनगरला. तर आता जास्त ब्लॉग वगैरे एडिट वगैरे करण्याच्या नादात फंद्यात न पडता आपण सरळ होता येईल तेवढ्या लवकरात लवकर 2 ते 3च दिवसात मी तर म्हणतो महाराष्ट्रात येण्याचा प्रयत्न करणार आहे. आपली गाडी वरच्या टोकापासून तर खालच्या टोकापर्यंत आलेली आहे आणि आता आपण खाली जाणार आहे. थोडंसं एक्सप्लोअर करणार आहे. थोडा वेळ इथला परिसर बघूयात. थोडंसं इथलं एन्जॉयमेंट करूयात आणि लगेच निघूयात आपल्या परतीच्या प्रवासाला. रामकृष्ण हरी.